श्री गिरीशजी चितळे हे चितळे ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि BG चितळे डेअरीज प्रायव्हेट लिमिटेड, चितळे जीनस ABS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या 3 कंपन्यांचे संचालक आहेत. पण गिव्ह बॅक फ्रॉम व्हेअर यू गेट हा त्यांच्या आजोबांचा समाज ऋण फेडण्याचा संस्कार त्यांनी आयुष्यभर आचरणात आणला आहे. त्यामुळे स्वतःची ओळख ते एक एंटरप्रायझिंग सोशल इन्व्हेस्टर अशा शब्दात करून देतात. दुग्ध कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योगातलं संशोधन आणि प्रशिक्षण असं देणारी एक नफा निरपेक्ष अशी शिक्षण आणि संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था ते चालवतात. भिलवडी शिक्षण मंडळाचे विश्वस्त, रोटरीचे सदस्य आणि बुद्धिबळ आणि बॅडमिंटनच्या संघटनांचे उपाध्यक्ष अशा नात्यांनी ते शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राला भरघोस योगदान देत असतात. गिरीशजी चितळे यांना मी अशी विनंती करतो की भिलवडीच्या शाळेसाठी मीना टीचर यांनी केलेल्या योगदानाची माहिती आणि महती ही त्यांनी आता आपल्याला सांगावी. नमस्कार. मीनाताईंचा आणि आमचा संबंध माझा भाचा अभिनवला होता आणि अर्थात जेहूरकर टीचरनी सांगितलं त्याप्रमाणे सगळेच विद्यार्थी त्यांचे पेट विद्यार्थी होते, पण आमच्या भाच्याबद्दल त्यांना जास्त विशेष आपुलकी होती असं आम्हाला वाटतं. तर त्याचा आम्ही एक धागादोरा पकडून ती शाळा बघायला मी आणि माझी मिसेस लीना असं गेलेलो होतो. आमच्याकडे भिलवडीला जसं सगळीकडेच लोन आहे तसं इंग्लिश माध्यमाचं लोन भिलवडीपर्यंतही पोचलेलं होतं. आमच्या मुलांनाही एक इंग्रजी माध्यमाची शाळा असावी असं आम्हाला वाटलं आणि मग आम्ही मीनाताईंकडं ऑब्व्हियसली गेलो की शाळा कशी सुरू करता येईल, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला काही मार्गदर्शन करू शकाल का. तर पहिल्यांदा त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही मुलांना ॲडमिशन घेताना डोनेशन किती घेणार आहे. मी म्हटलं आम्ही डोनेशन नाही घेणार. नाही, तुम्ही आता चितळे म्हणून आला आहे, काहीतरी कमर्शियल व्हेंचर तुमचा असेल आणि जर तुम्ही डोनेशन घेणार असाल तर मी काही तुमची मदत करणार नाही. पहिला त्यांच्या प्रश्नात मी कदाचित उत्तीर्ण झालो. पुढचा त्यांचा प्रश्न होता, शाळा चालवणार तुम्ही म्हणताय, नवीन शाळा करणार म्हणताय, बघणार कोण आहे. तुम्ही स्वतः तर काय बघणार नाही. मी माझ्या बायकोकडं हात दाखवला, बोट दाखवलं, तर त्यांना त्यांनी 2-3 प्रश्न विचारले, त्यांची खात्री पटली आणि मग त्या तयार झाल्या. अर्थात आम्ही सगळा सोपस्कार केला. अभिनवला प्रत्यक्ष त्या मॅनेजमेंटला आम्ही भेटलो, त्यांना विचारलं की आम्हाला असा ऑफिशियली त्यांचा सल्ला पाहिजे अभिनवच्या या मुख्याध्यापिका म्हणून. त्यांनीही मान्यता दिली. त्याच्यानंतर आम्ही त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही मानधन किती घेणार. त्यांनी पहिल्यांदा काही बोलल्या नाहीत आणि त्या म्हटले यायचं आहे की आम्हाला सांगा, मग बघूया. आणि त्या आल्या आणि मला वाटते जवळजवळ 2-2.5 वर्ष त्या दर महिन्याला यायच्या, शनिवार रविवार यायच्या. आत्ता त्यांनी टीचरनी ज्या पद्धतीने सांगितलं, आज आम्हीसुद्धा प्राऊडली सांगतो की अभिनव पॅटर्नची आमची इंग्लिश मिडियम स्कूल भिलवडीची आहे. या शाळेमध्ये जवळजवळ 650 विद्यार्थी आत्ता शिकत आहेत. 250-300 विद्यार्थी 10वी पासआउट होऊन पुढं गेलेले आहेत. माझी मुलगी ही त्याच शाळेत शिकली, पोस्ट ग्रॅज्युएट झाली, आता PhD करायला जर्मनीत चाललेली आहे. पण ग्रामीण भागामध्ये एखादी शाळा असावी आणि ती शाळा असताना एखादी अभिनवसारखी असावी ही आमची संकल्पना होती. पण मीनाताई स्वतः तिथं येत होत्या, शिक्षकांना ट्रेनिंग देत होत्या. बऱ्याच गोष्टी आहेत, मी बाकीच्या गोष्टी बोलत नाही कारण त्या ऑलरेडी टीचरनी सांगितलेल्या आहेत. पण 2-3 गोष्टी मला महत्त्वाच्या सांगाव्याशा वाटतात. त्यांनी आमचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यातल्या 1-2 गोष्टी सांगतो. एक तर त्यांनी सांगितलं की अभिनव ही शाळा आहे, इथे लोक नंबर लावून येतात आणि आमचा चॉईस असतो मुलांना घ्यायचं का नाही. तुमच्याकडं उलटं आहे. ग्रामीण भागातली शाळा, शाळेमध्ये जे विद्यार्थी येतील त्यांचे पालक एवढे सुशिक्षित नाहीत, सुसंस्कृत वगैरे हा विषय नाही, पण सुशिक्षित नाहीत. पैशाच्या बाबतीत किंवा लाईफस्टाईलच्या बाबतीत तेवढे कदाचित पुण्यासारख्या ठिकाणी किंवा डेक्कन किंवा ह्या भागामध्ये जशी पालक असतात तसे नाहीत. शेतकऱ्यांची मुलं असणार, ती सगळी मुलं तुमच्याकडे तुम्ही घेत आहे. तर तुम्हाला तो चॉईस नाही आहे की त्याच्यातला हुशारच मुलगा बघा, चांगलाच बघा, बॅकग्राऊंड चांगली आहे बघा आणि ते इंग्रजीत शिकवायचं. तर तुमचा चॅलेंज आमच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे ही एनकरेजमेंट त्यांची होती. एक धाक होता, पण त्याच्याबरोबरच मुलांच्यामध्ये त्यांच्या एवढं लोकप्रिय कोणी नसायचं.
ग्रामीण भागातल्या शाळा म्हटल्यानंतर शिक्षिका असतील तर त्यांना साडी ही कंपल्सरी. पण मीनाताईंनी त्या शिक्षिकांना सवय लावली की तुम्हाला जे कम्फर्टेबल क्लोदिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही राहा, कारण मुलांच्या बरोबर तुम्हाला खेळायचं आहे, उड्या मारायच्या आहेत, गप्पा मारायच्या आहेत, हे करताना जे कम्फर्टेबल तुम्हाला फील होईल त्या पद्धतीने तुम्ही या. ही सवय लावणं, या ग्रामीण भागामधल्या त्या गोष्टींच्याबद्दल एक जाण असणं, करून घेणं, हे फार महत्त्वाची गोष्ट होती. त्या आल्या, त्या बसने यायच्या, आम्ही गाडी पाठवतो, गाडी तुम्हाला देतो म्हटलं तर नाही, त्या बसने यायच्या. मग आम्ही त्यांना कराड किंवा साताऱ्यातनं आमची गाडी पाठवून त्यांना घेऊन यायचो, कारण डायरेक्ट गाडी नव्हती. आल्या की एक अर्ध्या पाऊण तासामध्ये फ्रेश होऊन त्या व्यक्ती समोर हजर, आणि शिक्षकांना घेऊन, मुलांना घेऊन डायरेक्ट मुलांच्याकडे जाऊन बसणार, गप्पा मारत बसणार. तिथे आमचे अध्यक्ष आलेत का, अमुक आलेत का, तमुक आलेत का, त्यांचं काही देणं घेणं नसायचं. मुलं, शिक्षक. एखादा शिक्षक आम्हाला मिळाला नाही, चांगला शिक्षक इंग्रजी बोलणारा मिळाला नाही, एखाद्या मॅथ्सचा टीचर आहेत किंवा सायन्सच्या टीचर आहेत, त्या म्हणायच्या की 4थी 5वीपर्यंत चांगलं इंग्रजी असणारा शिक्षक, आणि ती भाषा तो शिकवतो आहे हे महत्त्वाचं आहे. पण 5वी नंतर जर विषय शिक्षक म्हणून तो असेल तर त्या विषयाबद्दल त्याला माहिती आहे ना चांगली, मग तोडक्या मोडक्या इंग्रजीत असली तर मुलं शिकून घेतील, कारण मुलांना तेवढं इंग्रजी आलेलं असतं. हा जो विषयाचा अभ्यास किंवा कॉन्फिडन्स देण्याची वृत्ती होती, त्याच्यामुळं आमची ही शाळा आता जवळजवळ 24 वर्षाची झालेली आहे. आणि इट्स गोईंग. आणि भिलवडीसारख्या ठिकाणी ज्याची लोकसंख्या गावाची 12-13 हजार आहे, त्या गावाच्या लोकसंख्येमध्ये आमची स्वतःची मराठी माध्यमाची शाळा आहे. 3000 विद्यार्थी त्या शाळेत शिकतात, आणि त्याच्याबरोबरच इंग्रजी माध्यमाची 650 विद्यार्थ्यांची शाळा अजूनही व्यवस्थित उत्तम चालू आहे, आणि त्याचं सगळं श्रेय मीनाताईंना जातं. मी अधिक भरपूर बोलण्यासारखं आहे, पण मी थांबतो, कारण बऱ्याच लोकांना व्यक्त व्हायचं आहे. पण मी एवढं नक्कीच म्हणेन की आमच्या इंग्रजी शाळेमध्ये रेन रेन गो वावे हे गाणं कधी म्हटलं गेलं नाही, येरे येरे पावसाच आम्ही म्हटलं. थँक्यू.